तर आजचा वर्कआउट आपण करू इथं स्लो फास्ट करू. डेली आपण जसं म्हणजे डेली रुटीन मध्ये आपण जसं स्लो फास्ट आजपर्यंत वर्कआउट केले. प्रॅक्टिस घेते पोरांची, ते कमीत कमी मूर्ख तर बनवू नका त्यांना, माहिती आहे का. पहिली गोष्ट हे बघा, रोडवर प्रॅक्टिस करते, रोडने बिगनर आहे, त्यांना पाळायची टेक्निक माहीत नाही, काही नाही, उगं लोकांचं काय नुकसान करा, पाय खराब काय करून घ्यायचं. आज आपला 365 चॅलेंजचा 194 दिवस आहे. तर आता गाडी घेऊन आलो, आता पॉईंटला उभं आहे, करण येतोय, आला करण, आता निघू आता ग्राउंडकडं. त्यांनी गाडी नाही आणली होती आज. चला ग्राउंडकडे आलो आता आपण. पाणी वाढलं का काय माहिती, आवाज जास्त राहिला पाण्याचा. वाढलं का पाणी? नाही, सेम तेवढंच आहे. दगड टाकणं लागण राहिलं, हे संध्याकाळी पोर येऊन सगळं हालून टाकते दगड दमनी. थोडं दगड टाकणंच लागणार आपल्याला. दोरी आणली का रे? मला माहिती आहे तू ध्यानच राहत नाही भैया, तू आणणार सुद्धा नाही, तेवढं लिहून दे, मलाच आणणं लागेल ते. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता चला वरती जॉगिंग कर जाऊ. हा एक गोष्ट अजून एक आहे, ते आत्ता एक जण गेला, जे बिगनर लोक असते ना त्यांना रनिंग करायचं माहीत नसतं. मेन गोष्ट ते काय करते, आता नवीन आहे 5-6 दिवसावर बरोबर त्याला, ते काय करते, रोडनी रनिंग करते. स्टार्टिंगला काय होत नाही, नंतर तुम्हाला इंजुरी झाली ना मग लफडा होऊन जातो. हा फंडा आहे, त्याच्यामुळे बिगनर लोकांनी रोडवर रनिंग करू नका, कारण की रनिंग करायची टेक्निक माहीत नसती, कसे पाय टाकायचे हे माहीत नसते, त्याच्यामुळं इंजुरी 100% होणार, म्हणजे होणारच तुम्हाला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता जॉगिंग करू आपण. चला वर आलो होतो आपण, आता काय करू, जॉगिंग करू 2-3 किलोमीटर आपली रेग्युलर मधली.
मग पुढे आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. कारण हेडफोन विसरला होता. आला नाही अजून. अडीच किलोमीटर आपण रनिंग केली. जायच्या टायमाला एकदम स्लो गेलो, यायच्या टायमाला पण स्लो आलो. तर 2-4 दिवस रनिंग बंद होती आपली, आता चालू झाली. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट चालू नाही करायचं, हळूहळू चालू करायची. तर कारण की रोड रनिंग केली ती आपण 2-3 दिवस, त्याच्यामुळं पायाला प्रॉब्लेम येईल. तर आत्ता बघितलं अजून एक जण बघितला होता, बिगनर असतो पण ते काय रोड रनिंग करते. रोड रनिंग करू नये तुम्हाला 10 वेळेस सांगितलं. ते केलं तर तुम्हाला इंजुरी होणं फिक्स आहे. आज नाही होणार, 1 महिन्यानी, 1.5 महिन्यानी, 2 महिन्यांनी, 5 महिन्यांनी तुम्हाला इंजुरी होती म्हणून होतीच. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कारण की टेक्निक, रनिंग करायची टेक्निक असते. नॉर्मल जे डेली करते त्यांनी पण रोडवर केली ना. आता आपण किती दिवसापासून करतो, आपण जर रोडवर रनिंग केली, बरोबर ॲक्युरेट पाय टाकले तरी पण हे बसतोच, फटका बसतोच आपल्या याला. हिल पेन होतो, नाही तर शीट पेन होतो, दोन्हीपैकी एक कोणतरी होतोच. तर हा फंडा असतो. पण चला आता काय करू, आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू. तर चला, तर आजचा वर्कआउट आपण करू, इथं स्लो फास्ट करू. डेली आपण जसं म्हणजे डेली रुटीनमध्ये आपण जसं स्लो फास्ट आजपर्यंत वर्कआउट केले तसेच वर्कआउट करू. कारण की आपल्याला जागा स्पेस नाही आहे. तर ह्या रस्त्यानेच आपण करू. बघा आता साफ केलं, ह्या रस्त्याने जायचं सरळ, वापस यायचं. पण एक ट्विस्ट आहे त्यात, फक्त जायचं स्टेपिंग टाकायच्या आणि यायचं फक्त स्लो. बॉडी यायच्या टायमाला काय करायचं, बॉडी कूल डाऊन करायची, येताच रिकवर करायचं. परत जायच्या टाइम परत स्टेप टाकायचं. ताकद लावायची नाही. ताकद लावली तुम्ही 2 ते 3च राऊंड मारू शकता. फक्त स्टेप टाकायच्या आणि ते पण जेवढं टाकता येईल तेवढंच टाकायचं. असं बळजबरी स्टेप नाही टाकायचं. बळजबरी टाकली ना बॉडी डिसबॅलन्स होती. तर हे करायचं, फंडा जेवढं खोलता येईल तुम्हाला प्रोफेशनल तेवढीच लेग खोलायचं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आज आपण करू स्लो फास्ट वर्कआउट. चला, आणि स्लो फास्ट वर्कआउटने लफडा काय होतो, स्टॅमिना वाढतो. यांनी पण आपण जे स्लो फास्ट करतो ना, ते स्टॅमिना कंट्रोल आणि दम कंट्रोल करायची सवय लागते आपल्याला. आपण जायचं फास्ट जातो, मग याच्या टायमाला परत कंट्रोल करतो, परत फास्ट जातो. कारण की स्टॅमिना वाचून ठेवणं लागत असतो आपल्याला दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला. तर हे पण आपल्या भरतीत कामाला येतं किंवा मॅरेथॉनमध्ये कामाला येतं. पहिला राऊंड गेला, दुसरा राऊंड गेला, तिसरा, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कळते ह्या गोष्टीने. तर चला वर्कआउट चालू करू.
तर आपण केलं स्लो फास्ट वर्कआउट. स्लो फास्ट वर्कआउटनी काय होतं माहिती का, आपण जे हात जातो आणि नंतर येताना स्लो येतो, ह्यानी काय होतं आपलं जे दम असतो ते कंट्रोल करायची सवय लागते आपल्याला, आणि स्टेप कंट्रोल होती, दम कंट्रोल होतो. हे तुम्हाला रनिंगमध्ये बेनिफिट होतो. आणि टार्गेट सेट करता येतं आपल्याला. 4 राऊंड मारायचे, 4 राऊंडपैकी एनर्जी किती वाचली पाहिजे आपली, काय वाचली पाहिजे, हे क्लिअर होतं ह्या वर्कआउटने. तर चला आज टाईमने तर एवढा नाही तर राऊंड असतो, एक दिवशी आपण राऊंडवर करू स्लो फास्ट. तर चला स्लो फास्ट वर्कआउट आपलं झाला आज. तर आज आपण खाली जाऊ आता खालच्या वर्कआउटला. आणि करंट टाईम झाला का, स्ट्रेचिंग करतो. तर आपली स्किपिंग काय तयार झालीच नाही भाऊ. आज करणार आहे की नाही, तिकडं बघून सांग. नाही आणलं उद्या स्किपिंग दोरी आण, आपण स्किपिंग तयार करू. ते पाईप कापून चांगली स्किपिंग विसरली राहू तिथं. स्ट्रेचिंग करू वर, आणि आपण खाली ॲप्स मारू पट्ट्यावर आणि स्ट्रेचिंग करू रेग्युलर मधली. चला वरती जमा का. काल काय झालं, काल कोणतरी गोळा फेकला बघा आपल्या ग्राउंडवर. इथं गड्डे पडले. पलीकडे एवढी मोठी जागा आहे, तिकडे फेकायची. मेन सरफेस प्लेन सरफेस आहे, प्लेन सरफेस गड्डे पडले ना ते भरून निघत नाही मग गोळ्यानी. तर हे फंड आहे. करे संध्याकाळी आलं पाय एखादा कोण आलं ना, कोण आलं गोळा फेकत असलं बघितलं तू, कोण दिसलं ना त्याला पलीकडे फेकायला तिकडं. आणि दिसल्यावर, कारण की इथे ग्राउंड खराब व्हायला नाही, प्लेन हे एवढाच पट्टा प्लेन आहे आपला, तेवढा खराब हो राहिला. तर चला स्ट्रेचिंग करत तयारी करू आता. चला तर आपले ॲप्स सेट कंप्लीट झाले. आपण वेगवेगळे डिफरन्स टाईपचे ॲप्स मारले आता. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, रनिंग करताना ॲप्स लय महत्त्व आहे ॲपचे. कारण की आपण रनिंग करताना स्टमक पोटावर ताण पडतो, एक साईडला पोट दुखतं, ही गोष्ट होत राहते. त्याच्यामुळे तुमचं जेवढं ॲप्स असेल, जेवढं पोट नसलं तेवढं तुम्हाला रनिंग करायला पण सोपं जातं. आणि एकदम पोटातून ताकद लावता येते आपल्याला. नाही हे कसं वरच्यावर पळालं ना काहीच होत नाही. पुरी बॉडी जर फिट असली, एक्स्ट्रा फॅट नसला ना, आपण बरोबर रनिंग कंपल्सरी करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, ॲप्स नवीन नवीन मारत असले तर जास्त मारायचे नाही. बेसिकपासून चालू करायचं, हळूहळू सेट वाढवायचे. एक खड्डी जर मारलं ना पोटात क्रॅम्प यायची शक्यता असते, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला वर्कआउट झालं कंप्लीट, आता स्ट्रेचिंगची तयारी करू. तर चला स्ट्रेचिंगची तयारी करू आता आपण. माहिती तसे
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. चला जायची तयारी करू आता. एक विनंती आहे, जे लोक प्रॅक्टिस घेते पोरांची ते कमीत कमी मूर्ख तर बनवू नका त्यांना, माहिती आहे का. पहिली गोष्ट हे बघा, रोडवर प्रॅक्टिस करते, रोडने बिगनर आहे, त्यांना पाळायची टेक्निक माहीत नाही, काही नाही. उगं लोकांचं काय नुकसान करा, पाय खराब काय करून घ्यायचं. त्याच्यामुळं खरं तुम्हाला ट्रेन करता येत असलं तरच करा. आता काय आहे, खोटं बोलून लोकांचं नुकसान पोला शिनपेन हिलपेन करून घेऊ नका, कारण की मार्केटमध्ये हेच चालू आहे सध्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.